तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता नुपूरने येताना आता लाखाचा ऐवज आणलेला असतो. नुपूर म्हणते, हे बघा, हे तुमच्यासाठी. तेव्हा सागरिका म्हणते, हे काय आहे? ती म्हणते, लाखाचा ऐवज घेऊन आले तुमच्यासाठी. सागरिका म्हणते, काय आहे त्याच्यामध्ये? तेव्हा नुपूर म्हणते की लाखाचा ऐवज म्हणजे लाखात एक पत्रिका आहे माझी आणि मल्हार सरांची. गुरुजीच म्हणाले तुम्ही पाठवलेले की लाखात एक पत्रिका अशी एकच जुळते, तशी आमची जुळलेली आहे. 36च्या 36 गुण जुळलेले आहेत. आता तुम्ही मला सांगा की आमच्या पत्रिकासुद्धा जुळलेल्या आहेत आणि आम्हाला दोघांना एकमेकांबरोबर लग्नसुद्धा करायचं आहे. मग तुम्ही आमचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न का करताय? एवढी तडफड का करताय तुम्ही आमचं लग्न होऊ नये यासाठी? नक्की तुमच्या मनामध्ये काय चाललंय सांगा ना? का तुम्ही आमचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न करताय? तेव्हा सागरिका म्हणते, कारण तू गरीब घरातली मुलगी आहेस. तेव्हा नुपूर म्हणते, अजिबात नाही. मी गरीब घरातली मुलगी आहे म्हणून तुम्ही आमचं लग्न थांबवण्याचा किंवा होऊ न देण्याचा प्रयत्न करत नाही आहात. नक्कीच तुमच्या मनामध्ये अजून काहीतरी आहे. नक्कीच तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय आणि ते जे काही आहे ना, ते शोधून काढायला मला वेळ लागणार नाही. तेव्हा सागरिका म्हणत असते की पत्रिका जुळल्यात तर तुझा कॉन्फिडन्स खूपच जास्त वाढला आहे. नुपूर म्हणते, का? तुमचा कॉन्फिडन्स कमी झाला आहे का? तेव्हा इथे सागरिकाला खूप राग येतो. तेव्हा नुपूर म्हणत असते, काळजी करू नका, आमच्या पत्रिका जुळल्यात आणि आमचं लग्नसुद्धा होणारच. मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे, आमचं लग्न विधिलिखित आहे आणि ते झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्यामध्ये आता जे काही बोलणं झालं, तुम्ही जसे वागलात, मी लगेचच मल्हार सरांना फोन करून सांगणार नाही आहे. कारण तुम्ही जे काही वागलात त्यामुळे बहीण भावंडांमध्ये कुठल्याही पद्धतीचा वाद झालेला मला चालणार नाही. त्यामुळे मला तेवढी अक्कल आहे. काळजी करू नका, मी मल्हार सरांना काहीच नाही सांगणार. आणि तुम्हालासुद्धा एक गोष्ट सांगेन की आता जी चूक केली ती पुन्हा पुन्हा करू नका. उगाच आमचं लग्न हे अडवण्याचा प्रयत्न करू नका, असं इथे नुपूरने सागरिकाला सांगितलेलं असतं. आणि नुपूर तिच्या केबिनमधून बाहेर पडते आणि सरळ आता घरी जायला निघते. तेव्हा इथे बघा सागरिकाला किती राग आलेला असतो ते. सागरिकाचा प्लॅन लग्न मोडण्याचा फ्लॉप झालेला असतो. तेव्हा नुपूर विचार करत असते की सागरिका मॅडम यांना नक्की प्रॉब्लेम काय आहे? ती जेव्हा विचारते की मी तुमच्या घरामध्ये सून म्हणून आले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? काय अडचण आहे तुमची? तेव्हा इथे आता गरीब घरातली मुलगी म्हणून तर ह्या माझं लग्न मोडण्याचा प्रयत्न करत नाही आहेत, कारण काहीतरी दुसरंच आहे. तेवढ्यातच इथे मल्हारचा फोन आलेला असतो. मल्हार म्हणतो, नुपूर, मला आताच जस्ट कळलं की तू इथे ऑफिसमध्ये आली होतीस. मग तू मला न भेटता का गेलीस? मला भेटायला का नाही आलीस तू? तेव्हा नुपूर म्हणते, नाही, मी नाही आले. खरं तर माझं थोडंसं सामान ऑफिसमध्ये राहिलं होतं, ते घेण्यासाठीच मी आले होते. आणि सकाळी जे काही झालं त्याच्यानंतर मला तुम्हाला भेटायचं नव्हतं. आपण नंतर भेटू ना, सगळ्या गोष्टी निवळल्या की आपण दोघेजणं भेटू. मी तुम्हाला भेटायला आले असते. आपल्या दोघांना बोलताना सागरिका मॅडमने बघितलं असतं, उगाच त्यांना वाईट वाटलं असतं, त्यांना राग आला असता आणि उगाच पुन्हा वाद झाले असते. त्यामुळे मी तुम्हाला भेटायला नाही आले. पण आता सर जाऊ द्या, आपण नंतर निवांत भेटू. मी तुम्हाला नंतर फोन करते हां सर. तो म्हणतो, हे बघ नुपूर, तू खोटं बोलतेस. तू का मला भेटायला आली नाहीस? तू मला भेटले असतीस तर बरं झालं असतं. ती म्हणते, नाही सर, आता माझं घर जवळ आले, मी आता उतरणार आहे. मी फोन नंतर करते, मी आता ठेवते. तेव्हा इथे मी खोटं बोलू शकत नाही सर तुमच्याबरोबर, असं नुपूर आपल्या मनातच म्हणत असते. यापेक्षा मी जास्त खोटं नाही बोलू शकत. तेव्हा मल्हार म्हणतो, नुपूर, तुला खोटं बोलता नाही येत. मला माहिती आहे नक्कीच काहीतरी मोठं झालं आहे. त्याशिवाय तू मला इथे न भेटता जाणार नाही. तेव्हा इथे मल्हार काय करतो, नुपूरच्या आईला फोन करतो आणि त्यांच्याकडून सगळी माहिती काढून घेतो. त्यानंतर इथे रेवती खूपच टेन्शनमध्ये असते. ती म्हणते, अजून कसे इथे गुरुजी आले नाही किंवा अजून कशी इथे सागरिका आली नाही? काय झालं असेल तिकडे? काय बोलणी झाली असतील तिथे मल्हारच्या आणि आपल्या नुपूरच्या पत्रिकेचं काय झालं असेल? तेव्हा जिया म्हणते की आई,
अगं तू आता काय इतका विचार करतेस सांग ना, तू काय एवढी टेन्शनमध्ये आहेस? तायडीने अचानकपणे नुपूरच्या घरी त्या गुरुजींना पाठवायला नको होतं. तिने अचानकपणे गुरुजींना पाठवलं. ही गोष्ट तुलासुद्धा आवडलेली नाही आहे मम्मा, मला माहिती आहे. अगं काय हे पत्रिका आणि काय हे? दादाला नुपूर आवडते, नुपूरला दादाबरोबर लग्न करायचं आहे. त्यांनी दोघांनी लग्नाचा निर्णय जर घेतला आहे तर तू का नकार देतेस? बरोबर ना, त्या दोघांना लग्न करायचं आहे, त्यांना एकत्र राहायचं आहे. तुम्ही ते लग्न अडवण्याचा प्रयत्न का करताय? तेव्हा रेवती म्हणते, तू गप्प बस जिया. आमच्यामध्ये बोलण्यासाठी तू अजून एवढी मोठी झालेली नाही आहेस, कळलं ना? तुला गोष्टी नाही कळत. तेव्हा त्या ठिकाणी आलेली असते तायडी. तेव्हा रेवती म्हणत असते, तायडी अगं सांग ना काय झालं? गुरुजींचा फोन आला होता का? पत्रिकेचं काय झालं? तेव्हा मल्हार तिथे येतो आणि म्हणतो, मावशी आता तायडी काहीच बोलणार नाही. आता जे काही बोलायचं आहे ते गुरुजी बोलतील. गुरुजी इथे आलेत. तेव्हा गुरुजी आल्यानंतर इथे आता तायडी घाबरलेली असते. तेव्हा मल्हार म्हणत असतो की तायडी आता सांग, गुरुजींना तू तिथे का पाठवलं होतंस? आणि गुरुजी तुम्ही काय काय बोललात ना ते सुद्धा सांगा. गुरुजी काहीच बोलत नाही. गुरुजी आपले आता गप्प बसलेले असतात. तेव्हा रेवती म्हणते, गुरुजी सांगा ना काय झाले? तेव्हा इथे मल्हार म्हणत असतो, मावशी गुरुजीसुद्धा आता काही बोलणार नाही, कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काय नाहीच आहे. तुला माहिती आहे तिथे काय झालं ते? तेव्हा मल्हारने घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो की गुरुजी नुपूरच्या घरी गेले, नुपूरची पत्रिका बघितली आणि सांगितलं की जर माझ्याबरोबर लग्न झालं तर माझा मृत्यू होईल, माझा मृत्यू अटळ आहे. हे सगळं काही ते बोलले. हे लग्न होऊ शकत नाही, ग्रहांची स्थिती बरोबर नाही आणि हे लग्न झालं तर माझा मृत्यू होईल असं सांगितलं. आणि जेव्हा दुसरे गुरुजी तिथे आले तेव्हा त्यांनी सांगितलं की पत्रिका तर चांगली जुळते, लाखात एक पत्रिका अशी जुळत असते, 36 पैकी 36 गुणसुद्धा जुळलेले आहेत. तेव्हा इथे आता जिया म्हणते, म्हणजे गुरुजी खोटं बोलले? तो म्हणतो की गुरुजी खोटं बोलले, पण ते का खोटं बोलले, कुणामुळे खोटं बोलले हे तर अजून मी सांगितलेलंच नाही आहे. हो ना तायडे? तायडीच्या सांगण्यावरूनच, तिच्या दबावाखाली येऊनच गुरुजी नुपूरच्या घरी जाऊन खोटं बोललेले आहेत असं इथे आता मल्हारने सगळ्यांना सांगितलेलं असतं. तेव्हा तायडीचे बाबा म्हणतात की मल्हार, अरे गुरुजींचा काहीतरी गैरसमज झाला असेल, तायडी अशी का करेल? तेव्हा इथे मल्हार म्हणतो, तेच तर ना काका, तेच तर मला आता तायडीला विचारायचं आहे की तिने असं का केलं. तू आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तायडी. तू आमचं लग्न इथे मोडण्याचा प्रयत्न का करतेस? का आम्हाला लग्न करण्यापासून अडवतेस? आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, आम्हाला एकत्र राहायचं आहे, तर तुम्ही लोक आमची साथ द्यायचं सोडून तुम्ही आमचं लग्न मोडायला का निघालं आहेत? नुपूर खूप चांगली मुलगी आहे, ती माझ्याबरोबर सुखाने संसार करेल, हे सगळं तुला माहिती आहे. माझं तिच्यावरती प्रेम आहे हे सुद्धा तुला माहिती आहे. तरीसुद्धा माझं आणि तिचं लग्न मोडण्यासाठी तू किती आणि काय काय प्रयत्न केलेस आणि आता तर हद्दच पार केलीस, गुरुजींनासुद्धा सामील करून घेतलंस. त्यानंतर इथे नुपूर म्हणत असते की आई, तू मल्हार सरांना सगळं खरं सांगायला नको होतंस, त्यांच्या घरामध्ये आता वाद होतील ना. तेव्हा ती म्हणत असते, मी बरोबरच केलं नुपूर, ज्या घरामध्ये तू लग्न करून जाणार आहेस त्या लोकांना तू आवडत नाहीस, म्हणून त्यांनी काही तुझ्या विरोधामध्ये कट कारस्थानं रचायची. मल्हारला कळलं पाहिजे ते लोक तुझ्याबद्दल काय विचार करतात. पुढे जाऊन जर तुझं लग्न झालं, त्यांच्याकडून तुला काही प्रॉब्लेम झाला तर ते लोक आधीसुद्धा तुझ्याबरोबर वाईट वागलेत हे तरी निदान मल्हारला कळलेलं असेल ना. त्यामुळे मला मल्हारला सगळं सांगणं गरजेचं वाटलं. मी काही चुकीचं केले असं मला वाटत नाही. नुपूर म्हणते, आई अगं तू चुकीचं नाही केलेस, तू बरोबरच केलेस गं. पण आता तिथे मल्हार सरांना राग आला, त्यांच्या घरामध्ये जर भांडण झालं, काही वाद झाला आणि त्याच्यातून जर मल्हार सरांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करायला घेतलं तर आपण काय करायचं सांग बरं तू. त्यानंतर इथे आता मल्हार म्हणत असतो, उत्तर दे ना तायडे, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. का तू असं केलंस? गुरुजींना इथे सामील करून आमचं लग्न मोडण्याचा प्रयत्न का केलास तू? तेव्हा ती म्हणत असते की मल्हार, अरे माझ्याकडे दुसरा पर्याय होता का? तू माझ्यासमोर दुसरा पर्याय ठेवलास. किती आणि कुठल्या कुठल्या पद्धतीने मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला की तुझ्यासाठी ही मुलगी योग्य नाही आहे, नुपूरपेक्षा तुला चांगली मुलगी मिळेल, तरीसुद्धा तू माझं का ऐकलं नाहीस? त्या मुलीबरोबर लग्न करण्यासारखं काय आहे? का तिच्याबरोबर लग्न करायचं आहे तुला आणि तुझा जीव धोक्यात घालवायचा आहे? हे बघ, आतापर्यंत तुझ्याबरोबर काय काय घडलं आहे तुला माहिती आहे. आता कुठे सावरलं आहेस तू?
तो म्हणतो, तायडे अगं पण का? पत्रिका जुळवायच्या होत्या ना तुम्हाला, 36पैकी 36 गुण जुळत आहेत. गुरुजींनी सांगितलं लाखात एक पत्रिका जुळले, मग आता काय प्रॉब्लेम आहे? गुरुजी म्हणतात, मी एक बोलू का? तेव्हा इथे मल्हार म्हणतो, आता काय बोलायचं आहे तुम्हाला? गुरुजी म्हणतात की फक्त पत्रिका जुळली म्हणजे सगळं नसतं, पत्रिकेतले दोषसुद्धा बघायचे असतात. मगाशी तुम्ही माझं काय ऐकून घेणार नाही म्हणून मी काही बोललो नाही, पण मी सागरिका मॅडमचं का ऐकलं? रेवती मॅडम, तुम्हाला माहिती आहे मी तुमच्या इथे प्रत्येक वेळेला येत असतो. तुमच्या कुटुंबाचं सगळं भलं व्हावं असंच आम्हाला वाटतं. मल्हार सरांचं सुद्धा भलं व्हावं असं मला वाटतं. त्यामुळे तायडी जे काही बोलल्या ते मी ऐकलं. सागरिका मॅडमने मला खोटं बोलायला सांगितलं नाही. त्यांनी फक्त मला सांगितलं की पत्रिका नीट बघा आणि दोषसुद्धा सांगा. तेव्हा तुमच्या पत्रिका जरी जुळल्या असल्या तरीसुद्धा त्या मुलीच्या पत्रिकेतला दोष तरी गेलेला नाही आहे ना. नुपूरचं आणि जेव्हा वेदांचं लग्न ठरलं होतं त्या लोकांनी पत्रिका बघितल्याच असतील ना. मग तेव्हा तो मुलगा जगेल किंवा मरेल असं त्या लोकांना काही माहिती होतं का? तरीसुद्धा तो मुलगा लग्नाच्या दिवशीच गेला. मग आता तो दोष कुणाचा? तर त्या मुलीच्या पत्रिकेतला दोष आहे. नुपूरच्या पत्रिकेतच दोष आहे. तिची ग्रहदिशा चांगली नाही आहे. आता तुमचीसुद्धा पत्रिका जुळली असली ना तरीसुद्धा तुमचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. त्या मुलीबरोबर ठरणाऱ्या प्रत्येक मुलाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे पत्रिकेमध्ये दोष जर तिच्या असेल ना तर तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि हे खरं आहे. म्हणून मी इथे सागरिका मॅडम यांचं ऐकलं. आता तुम्हाला जे काही करायचं आहे तुम्ही करा, मी जातो. त्यानंतर गुरुजी गेलेले असतात. सागरिकासुद्धा आता मल्हारकडे बघून रडायचं नाटक करते. सरळ तिथून निघून आपल्या रूममध्ये येते. तेव्हा तिला आठवत असतं मल्हारने तिला जाब विचारलेला असतो पहिल्यांदा की तायडे तू असं का केलंस, का केलंस? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तू का असं केलंस? तेव्हा ती म्हणत असते की मल्हार, तू मला जरी जाब विचारला असलास ना तरीसुद्धा तू इथे माझ्याजवळ बोलायला येशील मला माहिती आहे. आणि ती आता म्हणत असते 1, 2 आणि 3. तेवढ्यातच इथे मल्हार आवाज देतो, तायडे तायडे मला थोडं तुझ्याशी बोलायचं होतं. हे बघ तायडे, आपण शांतपणे प्लीज या विषयावरती बोलूया का? तायडे, तुझ्यासारखी बहीण मला मिळाली मी माझं भाग्य समजतो. तू फक्त माझी ताई नाही आहेस, ताईपेक्षा खूप जास्त आहेस माझ्यासाठी. तू माझ्यासाठी खूप काही केलेस, मी ते कधीच विसरणार नाही आहे. मी खूप लकी आहे की मला तुझ्यासारखी बहीण मिळाली. प्रत्येक वेळेला तू माझा चेहरा बघून माझ्या मनातलं ओळखतेस की माझ्या मनात काय चालले. माझ्या कपाळावरती तुला एखादी अठी जरी दिसली ना तरीसुद्धा तुला कळतं की मला काय म्हणायचं आहे, माझ्या मनात काय आहे. मग आता एवढं सगळं तुला माझ्या मनातलं कळतं तर माझ्या मनाची आत्ताची अवस्था तुला का कळत नाही आहे? का कळत नाही आहे तुला की माझं नुपूरवरती खरंच खूप प्रेम आहे? तेव्हा इथे लगेचच ती म्हणते की मल्हार, अरे आपण आहे ना आत्ताच्या विषयावरती नको बोलूया, आपण 2 वर्ष आधी जाऊया. तुझं त्या मुलीवरती प्रेम होतं, ज्या संजनावरती तुझं प्रेम होतं, तिने काय केलं? लग्नाच्या दिवशी ती एका श्रीमंत मुलाबरोबर पळून निघून गेली, बरोबर ना? ती तुला सोडून निघून गेली तेव्हा तुझी अवस्था काय झाली होती? संजना तुला सोडून गेली तेव्हा तुला पॅनिक अटॅक येत होते. पॅनिक अटॅक आल्यानंतर तू जेव्हा तिथून जात होतास तेव्हा एका मुलाचा अपघात झाला. एका मुलाला तू उडवलंस आणि त्या मुलाला उडवल्यानंतर काय झालं ते प्रकरण आपल्या अंगाशी येता येता राहिलं, बरोबर ना? अरे मग एवढं सगळं जर झालं आहे तर मग का त्या नुपूरबरोबर लग्न करतोयस? ती नुपूर चांगली मुलगी नाही आहे. तेव्हा इथे मल्हार म्हणतो, नाही तायडे प्लीज प्लीज तू नुपूरला काही बोलू नकोस, नुपूर खूप चांगली मुलगी आहे असं इथे मल्हारने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता साखरपुडा होतो. नुपूर आणि मल्हारचा साखरपुडा होतो. तेव्हा जी साडी गिफ्ट केलेली असते ना त्या साडीवरती आता हळद कुंकू टाकलेलं असतं. तेव्हा इथे आता जिया काय म्हणते, काय नुपूर तुला साडी दिलेली आवडली का? तेव्हा ती साडी ती उघडून बघते, त्याच्यावरती हळद कुंकू असतं. तेव्हा ती म्हणते, ही काय जुनी वापरलेली साडी? तेव्हा तिथे एक बाई आलेली असते. ती म्हणते, का गं मग काय झालं जुनी साडी असेल तर? म्हणजे तुला सेकंड हँड नवरा चालतो, मग सेकंड हँड साडी चालली तर काय झालं? तेव्हा इथे मल्हार म्हणतो, हे काय आहे, हा काय आगाऊपणा आहे? तेव्हा मयुरी इथे नुपूर म्हणत असते की नाही नाही, मी तर त्या मताची अजिबातच नाही आहे. मी तर सेकंड चान्सवरती बिलीव करणारी मुलगी आहे. सेकंड चान्स जर आयुष्यात आला तर कुणाकुणाचं भलंही होतं. त्यामुळे जर मला सेकंड चान्स घ्यायचाच आहे तर मग मला ही सेकंड हँड साडीसुद्धा नक्कीच चालेल. उलट मला हा देवाने दिलेला मी आशीर्वादच समजेन.
कारण मला हळद कुंकू लागलेली साडी मिळाली म्हणजे नियतीने मला दिलेला हा आशीर्वाद आहे. तेव्हा इथे आता मल्हार म्हणत असतो, नुपूर तुझ्यासाठी हा जो सेकंड चान्स आहे ना, तो पहिल्या चान्सपेक्षा सुद्धा बेटर असेल, हे मी तुला आता सगळ्यांच्या इथे समोर प्रॉमिस करतो, असं मल्हार आता नुपूरला म्हणतो.